आजकाल लोक हुंडा कोणाला देतात? ज्याच्याकडे ऑलरेडी पैसा आहे किंवा नोकरी आहे किंवा खूप मोठी जमीन शेती आहे. त्यांना लोक हुंडा देतात आणि मुलगीसुद्धा देतात. पण याच्या उलट जर आपण विचार केला तर गरीब लोकांना हुंडा तर सोडा, लोक मुलगी पण देत नाहीत. आणि सध्या ते ट्रेंड चालू आहे. मुलगा कितीही चांगला असला तरी त्याच्याकडे शेती व नोकरी दोन्ही पाहिजे. ज्याच्याकडे दोघापैकी एकही नाही किंवा एक आहे एक नाही, तरीही त्यांना लोक मुलगी देत नाही आहे. मग सध्याची स्थिती अशी आहे, अजून समोर दिवस खूप अवघड येणार आहेत. तर मी माझ्या मित्रांना एवढंच सांगेल की लवकरात लवकर आपल्या आयुष्यात सेटल व्हा. कारण ही परिस्थिती एवढी अवघड आहे आणि याच्यानंतर येणारी परिस्थिती किती अवघड असेल याचा आपण या परिस्थितीवरून अंदाजा लावू शकतो. विषय हुंड्याचा नाही आहे किंवा विषय मुलीचा नाही आहे. विषय आहे लोकांच्या मानसिकतेचा. कारण लोकांना शेती पाहिजे. शेती असली तरी मुलगी शेतात जात नाही असं लोक पहिलेच लग्न व्हायच्या आधीच समोरच्या पार्टीला किंवा समोरच्या संबंधवाल्याला सांगून देतात. मग तुमची मुलगी शेतीत जात नाही तर मग तुम्ही शेती विचारता कशाला? आणि असं जर आपण आज रोजी बोलायला लागलो तर समोरून उत्तर काय येते? आम्ही आमच्या मुलीला खूप खूप प्रेमाने वाढवलंय, खूप प्रेमाने मोठं केलंय आणि असंच कोणाच्या हाती आम्ही आमची मुलगी कशाला देऊ? तर प्रत्येक लोक जर असं विचार करायला लागलीत तर मग मला सांगा, संबंध होईल का? गरीब मुलांचे लग्न होईल का? पैसा बघून किंवा प्रॉपर्टी बघून, नोकरी बघून मुलीला त्यांच्या हातात सोपवण्यापेक्षा कर्तृत्वान मुलगा, निर्व्यसनी मुलगा बघून मुलगी द्या. कारण आपण बघत आहे, पैसा सर्वस्व नाही आहे. सर्वस्व त्याची जोडी, त्याचा साथीदार आणि त्याला प्रेम करणारा मिळाला तर मुलगी आयुष्यभर खुश राहू शकते. नाही तर आपण बघतच आहो, रोज काही ना काही नवीन नवीन चर्चा आपल्या राज्यात किंवा आपल्या देशात होतच आहे. मुलींवर अत्याचार होत आहे, मुलगा व्यसनी निघतो किंवा इतर कोणत्या धंद्यात त्याचा समावेश असतो. तर तुम्ही या गोष्टीचा विचार करा. आपल्याला मुलगीचं आयुष्य जर सुंदर आणि छान बनवायचं असेल तर मुलगा बघून मुलगी द्या. मुलाच्या प्रॉपर्टीवरून मुलगी देऊ नका. धन्यवाद. विचार नक्की करा.